चला आज बनवते मस्त भरीत वांग्याचं। त्यासाठी एक वांगं घेतलेलं आहे बघा आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त झणझणीत आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे। आता गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला भरताचं वांगं आणि मस्त आपल्याला भरीत करायचं आहे। मस्त भाकरीबरोबर खाण्यासाठी आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे। सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचे वांगं। वांग्याचं भरीत म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वांग्याचं भरीत करता येतं। आणि छान भाजून झालेले बघा वांगे आणि एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि वरचं साल काढून टाकायचं वांग्याचं। एकदम गरमागरम आहे, त्याच्यात काढते मी चाकूच्या साहाय्याने। सगळं काढून टाकायचं आपल्याला वरचं आणि बघा आता छान भाजल्या गेलेले वांगं आणि मागचं देठ पण काढून टाकायचं आपल्याला। आता दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आणि चाकूच्या साहाय्यानेच बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। एकदम गरमागरम वाफ निघते बघा त्याच्यातून। आता तवा ठेवलेला आहे मी आणि मस्त मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे भरतासाठी। त्याचे देठं काढून घेते बघा, तव्यावरच काढून घेते देठं आणि मस्त खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे आणि आपल्याला भरतामध्ये टाकण्यासाठी आणि छान आता भाजू द्यायच्या आहे मिरच्या आपल्याला हिरव्या, म्हणजे खलबत्त्यामध्ये छान कुटल्या जातील, बारीक होतील मस्त। आता देठं सगळे काढलेले आहे बघा मिरचीचे मी आणि छान उलटणीने परतून घेते मस्त। आणि एका ताटात काढून घेते आता। ते खलबत्ता घेतलेला आहे बघा, त्यात हिरवी मिरची लसूण मीठ टाकलेले ठेचून घेते आबडधोबड आणि बघा आता काढून घेते एका ताटात। एकदम साध्या पद्धतीने करते मी मस्त भरताचं वांगं। आणि आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जिरे राई टाकलेली बघा मी आणि मिरची टाकायची बघा आपण खलबत्त्यामध्ये केलेली। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त झणझणीत मस्त तिखट मिरची एकदम आणि छान एकदम टेस्टी आपलं भरताचं वांगं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, टेस्टी मस्त आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। आणि वरून आता मी हळद टाकलेली आहे, जिरे पावडर धणे पावडर आणि लाल तिखट टाकायचं आहे मस्त। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। आणि एकदम पटकन होणारं आपलं वांग्याचं भरीत तयार होणार आहे आता। जास्त वेळ नाही लागला आपल्याला तयार करण्यासाठी। आणि वरून कोथिंबीर टाकायची, म्हणजे भरपूर टाकलेली मी कोथिंबीर आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ टाकायचे चवीनुसार आणि बघा आता आपलं भरीत तयार झालेले मस्त एका ताटात काढून घेते आणि मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। बघ खरंच फिनिश केला डब्बा। चल मी जातो, चला ते बाय। कोणाचा बर्थडे होता आज? मग तुला चॉकलेट दिलं का? चॉकलेटने किती खुश होणार? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। कुणाचा वाढदिवस होता किवी? तुमच्या मॅमचा वाढदिवस होता, मॅमचा वाढदिवस होता। चॉकलेट बघू, चॉकलेट बघू। अरे बाप, हे मागून
अरे बाप, अरे बाप. काय म्हणे डिंपल मॅम? हे डिंपल मॅम काय म्हणाल्या? मॅडम म्हणाल्या. इकडे बघ किवी. किवी कसे चॉकलेट खाताय बघा आमच्या आधी. किवी असे खातात. असं बसून करता येतं. बोल.